अशा त्यांना दिलं जाणार आहे. थँक्यू मॅम. नागपूरची मुलं सांभाळतायत आणि आमच्या नागपूरमध्ये जेवढ्याही शाळा आहेत, सफाई कामगार मुला मुलींची शासकीय निवासी शाळा असो किंवा अनुसूचित जाती व नववधू मुलांची शासकीय निवासी शाळा वारेगाव किंवा मग बाराडोंगरीची ही शाळा, यामध्ये जेवढे काही डिजिटलायझेशन जे केलेलं आहे ते मॅडममुळे झालेलं आहे आणि वेळेचा अभाव आहे, तरी त्यांनी तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी इथे आलेले आहेत. म्हणून मी मॅडमला विनंती करते की मॅडम थोडंसं 2 शब्द आमच्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी. सर्वप्रथम ते महामानव ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगणं शिकवलं त्या महामानवांना विनम्र अभिवादन करते. आणि आपला आजचा शाळा प्रवेशोत्सव तुम्ही आजच आले सगळेजण की काल आले? म्हणजे आज आपण साजरा करतो. आज कोण कोण आले? अच्छा, बरेच जण आज आले. आणि पालक म्हणजे काल ज्यांचे जे लोक आले का त्यांचे पालक परत गेले, आज जे आले त्यांचे पालक आलेले आहेत. तुम्हाला जास्त तर काही नाही, बस थोडं सांगते. आपली जी शाळा आहे ती शाळा, याचे ॲडमिशन्स पण आपल्या खूप चांगले झालेले आहेत. मला असं वाटतं सध्या वेटिंगवर पण असावेत. आपण ॲडमिशन आता समोरच्या घेऊ शकत नाही, कारण शाळेमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत. शाळा जेव्हा फक्त आपल्या इथं एक नाही, आपल्याकडे एकूण 3 शाळा आहेत टोटल निवासी शाळा. त्या 3ही शाळांमध्ये जेवढ्या सोयीसुविधा शासनाकडून देणं पॉसिबल आहे तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतो. फक्त एवढंच असते देण्यात, आता सगळेजण पण प्रत्येकाचा विजन वेगळा असतो. कोणाचा विजन काय असतो, कोणा अधिकाराचा काय असतो, पण कसं असतं जे मुलं असतात ना, त्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये समोर जाण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी तिथे दिल्याच दिल्या पाहिजे, कोणताही अधिकारी असतो. बघा बेटा, एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज मला थोडंसं एकच वाटतं की आतापर्यंत मी जे शाळा प्रवेशोत्सव पाहिले मी तुम्हा लोकांचे, ते खूप चांगले असायचे, खूप छान मस्त. आणि असे म्हणजे आल्यावर भागावून जाईल माणूस. कदाचित या वेळेला यांचं कोऑर्डिनेशन जमलं नसेल, त्यांनी एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन केलं नसेल. कारण असं होतं की ज्या वेळेला एखादा प्रोग्राम आपल्या नेहमीच्या पेक्षा स्टेटस सोडते त्यावेळेला कोऑर्डिनेशनचा अभाव असतो. असं आता माझं एक्सपिरियन्स मला सांगते, बरोबर आहे का माझं? तर आपण हा आणखी खूप वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो. ओके, इट्स ओके, चालते. बेटा बघा, इथं सगळ्या सोयीसुविधा आहेत तुम्हाला. अशा सोयीसुविधा पाणवडच्या शाळांमध्ये पण नाही आहे. फक्त एकच आहे की तुम्ही खूप शिका, कोणत्या भानगडीत करू नका, कोणत्याच नाही. जेवायला पोटभर मिळतं ना, जेवायला व्यवस्थित, आपल्या घरच्यापेक्षा मिळतं. व्यवस्थित अभ्यास करायचा. कुठलीही गोष्ट असतो, छोटी गोष्ट असो, आपल्या क्लास टीचर सोबत, आपल्या मुख्याध्यापिकेसोबत किंवा आपले जे वार्डन आहे त्यांच्यासोबत शेअर करायची. बाहेरच्या कुठल्याही प्रभावाला बळी आपण पडणार नाही, एवढं आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्याला माइंडसेट क्लिअर असला पाहिजे.